माशी आहे, चावणारी माशी आणि ह्या गोमाशा आहेत. ह्या खरं मुख्य कारण आहे की जनावरांमध्ये जे संसर्ग वाढवण्याचं काम करतात. याच्यामध्ये आपण अगदी आयुर्वेदिक घरगुती उपायाने ह्या गोमाशा आणि ह्या माशांना थांबवू शकतो. ह्याच्यासाठी काय करायचंय, 2 लिटर स्वच्छ पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये एक मूठभर चांगले कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे आणि तेवढी सीताफळाची पानं घ्यायची आहेत. ते त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि ते उकळू द्यायचं आणि 2 लिटर पाणी 1 लिटर पाणी बनवायचंय. 2चं 1 लिटर झालं पाहिजे एवढं ते पाणी बनवायचं. आणि त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर वस्त्र गाळण करून खाली 1 लिटर पाणी घेतलंय की त्याच्यात 250 ग्रॅम मीठ टाकायचंय आणि ते सगळं ढवळायचंय आणि मीठ विरघळल्यानंतर 4 लिटर चांगल्या पाण्यामध्ये हे बनवलेलं द्रावण ओतायचंय आणि ते सगळं ढवळून स्प्रे पंपाने किंवा पाठीवरच्या पंपाने सर्व पूर्ण गाईला आहे ना वॉश द्यायचा आहे. आणि असं दर 3 ते 4 दिवसांनी केलं, एकही गोमाशी गोचीड माशी तुमच्या जनावरांच्या अंगावर राहणार नाही. आणि मुख्य कारण हे चावणाऱ्या माशा आणि गोमाशा आहे, ज्याच्यामुळे हा संसर्ग वाढत चाललाय. तर सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही हा प्रयोग करा.